ए थांबू थांबू थांबू. काय आलं? थांबू ना, काहीतरी दिसतंय तिकडे बघ. श्री देव घोडेमुख मंदिर. थांबायचंय का? हो थांब थांब थांब. आपण ते बाईला विचारतो बघ तिकडे हो बस. हो रिक्षा थांब. आजी हे वर काय आहे? कुठलं मंदिर आहे? शंकराचं आहे. आणि किती वेळ लागतो इकडनं वर जायला? 15 मिनिटं. मग गाडी घेऊन चालतच जावं लागतं का? चालत जावं लागतं. हे काय आहे? पाय हात हे कशाला ठेवलंय असं? विकू हा विकू अंगवांचे. अंगवण काय असतं? अंगमा दुखता पाय दुखता ते होते का आता घातल्याने त्याच्यानी काय होतं? आणि मी बरं असतं. म्हणजे हे तुमचं पाय दुखत असतील समजा तर हे बनवायचं आम्ही बनवायचं का की तुम्ही विकत घेतो. विकत घ्यायचं आणि मग हे तिकडे व्हायचं मग त्याने ते बरं होतं. होय. आणि हे काय? हे ते पुरुषाचा. मग हे पूर्ण व्हायचं आणि त्याच्यानी काय होणार? पुरुष बरा होतो. पूर्ण पुरुष बरा होतो. ऐक ग. हे काय आहे? ते डोळे आणि हे ही मान पुरुषाची. पुरुषाची मान. आणि हे काय आहे? पाळणं. पाळणा. इंटरेस्टिंग आहे हे. क्या बात आहे रिचा, तुला कसं दिसलंय? माहित आहे ग, अचानक लक्ष गेलं. हे काय म्हणजे एक्झॅक्टली असं? मस्त आहे. आणि काय या देवाला केळं वाहतात का? फक्त केळी घेऊन जायची होय. आणि मग हे पण घेऊन जायचं. हे वगीत नाही कारण असला तरच भरतात. कांदीन दुखले तो. एक मिनिट हा. काय करूया? जाऊया बघूया ना, काहीतरी ट्राय करून बघूया. काहीतरी पहिल्यांदा एक एवढं बघितलं, वेगळं हो. आहे. एक अवयव दुखतो तर द्या ते बरं होणार. असं कुठेच पाहिलं नाही. आणि एक्झॅक्टली. आपण घेऊया. आय शुअर? येस येस आय एम व्हेरी शुअर. चल. अच्छा जातो आम्ही घेऊन. मला तुला काय घ्यायचं अवयव? नाही हे काय? कान आहे ना, माझ्या मम्मीसाठी घेते. चालेल ना असं? मी कोणासाठी तरी गाराणा करू शकते ना, हो. माझं नाही दुखत आहे. घेऊ शकते ना? हो, हो. ठीक आहे. मग 5 केळी घ्यायला हो लागतात. 5 केळी. ठीक आहे. किती? त्याच्याले 30 आणि होते ते 40. घ्या. किती? 70 ना? तुम्ही इथेच राहता का? होय. होय. कुठे? इथे गावात? गावात. मग इथे एकटे असता का? हो. मेटीला भीती नाही वाटत? भीती ह्या देवाच्या जीवावर आमका भय नाही. हा? देवाच्या जीवावर आमका भय नाही. भय नाही. हो. चल. काय असेल ग हे घोडेमुख? शंकराच्या मंदिरात असं घोडेमुख हे नाव वेळ वाटतं ना जरा. हा, कारण की पाटेश्वर, ओंकारेश्वर, शुअर असतं हा, generally. श्वर असते. म्हणजे असं आपल्याला वाटतं तरी की Exactly. असतं. काय मम्मी? काय करताय तुम्ही? देवाला द्यायचं आहे. कोंबडा म्हणजे कसं कापणार आहे? नाही 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 ना? कापणार नाही. मग काय गाऱ्हाणासाठी आहे का? हा घराण्याचं. अरे घ्या. काय करताय दादा? ठीक आहे, ते यांच्या कामासाठी आहे ना वस्तू. देवा असा एवढं मग श्रद्धेमध्ये चरणा कदम महादेव चरणाकडे एवढं पाहिलेले आहेत. त्यामुळे श्रद्धा भावना ठेवून हा त्याच्या मुलग्याच्या लग्नामध्ये तुका नवस बोलतात. त्यामुळे नवस दिलेलो हा. नोकरी धंदा व्यवसाय कुटुंब मुलावाळाकडे हेच कुटुंबाला कळण्यासमोर बरं कर मार्ज जर बांधत कोपळ घेतो इकडे. तो प्रसाद घे जरा. घे. झालं? झालं. तुम्ही वर पण आम्हाला माहिती सांगाल का दादा? चला येतो मी. ठीक आहे, मग आम्ही जातो पुढे. तुम्ही या तुमचं हे आवरून येतो. या. अव्या तू घेऊन जायचं. इकडे पण आहे का गाऱ्हाणं? तर बांध आध व्यवस्थित घट्ट. वर असतं ना इथे काय? हे बघ घोडा. अय्या, घोडा पण देतात. म्हणजे घोड्यासाठी गाऱ्हाणं गायला असेल कोणीतरी. सो स्वीट ना हो यार. ना, म्हणजे माणसं- प्राण्यांसाठी पण ते प्रे करतात. चला. बापरे, हे एवढे पीस आहेत. बघितलं दोन्ही बाजूला? नक्कीच ते कापत असतील हा, यार. म्हणजे त्याचा बळी देत असणार. खूप चालतोय ना? हो, पण सावंतवाडीवर पासून किती किलोमीटर लांब आलोय? 7-8 किलोमीटर असेल. 7-8. म्हणजे आपण सावंतवाडी आणि शिरोडा याच्या मध्ये कुठेतरी जागा आहे घोडेमुख. ओ सी.
कुठल्या जंगलात आलोय आपण. हे काय हे प्रॉपर जंगल आहे हे. ते प्राणी असतील का ग? ए बाई तू ना रिचा काय चालू आहे तुझं? वाघ वगैरे पण असतील ना? तेच तेच घाबरवण्याची आहे. दुसरं काय येतं का तू? अगं पडू नकोस, मीच आहे. गौरी, हा तुझ्या शूज ना ग्रिप आहे का? नाही. मुंबई मुंबई वरून आल्या हो. आज मुंबईचो तुम्ही इथल्याच आहात? गोवा गोवा. डूड. चल गौरी, पोचलो आपण. हा फायनली. माय गुडनेस. घोडेमुख सारखं काही नाही इथे. ना चेहरा घोड्याचा ना शरीर घोड्याचं. आपल्याला वाटेल असं मस्त घोडा असेल आणि शरीर काहीतरी वेगळं. आणि पिंड पण साधीच आहे. सगळ्या मंदिरात तर असते. ए साधी नाहीये पिंड. ते बघ, त्याचा बेसच नाहीये त्याचा तो. पण असं असतं. मी पहिल्यांदाच बघते असं काहीतरी. चल दर्शन घेऊन मग बाकी काकांना विचारू आपण. ये ते काका येईपर्यंत बसूया का कुठे? ऐक, एकदम उन्हातून आल्यावर थंड इथे बरं वाटतंय. बरं वाटतं इथे ना. किती उंच आलो बा आपण. खाली वा. अरे आले. नमस्कार काका, आम्ही तुमचीच वाट बघतोय. या या या. बोला. ह्याला घोडेमुख का म्हणतात? म्हणजे आम्हाला वाटलं घोड्यासारखं शरीर असेल किंवा घोड्यासारखा चेहरा असेल, पण घोड्यासारखं काहीच नाहीये इकडे. मग घोडेमुख नाव का दिलं? घोड्यावर येऊन बसला म्हणून त्याला घोडेमुख नाव दिलंय. अच्छा, शंकर देव. जग करून अच्छा. ओ, म्हणून इथे याला घोडेमुख म्हणतात का? घोडेमुख म्हणतात. पण मग अजून काय अशी गोष्ट आहे की ते इथेच असं स्थायिक झालं? स्वप्नभास झाला की असं स्थान हे झालं म्हणा, म्हणजे एका माणसाला, जुन्या माणसाला. मग ते मंदिर 86 मध्ये मंदिर बांधलं. लोक पुऱ्या गावच्या लोकांनी सगळं माटून पिंडूरच्या लोकांनी येऊन सगळं गावात अंग मेहनत घेतली. बायका माणसं पाणी न्यायची, आणायची वर. लोकसभेची पिशवी आणायची, एक गाव यायचं. असं करून ते मंदिर उभारलं. पण मग इथे शंकराचं तर पिंड असते ना, पण ती पिंड पूर्ण नाहीये काका. मग काय म्हणतात? बाळलिंग. बाणलिंग. बाणलिंग. आणि आम्ही आता इकडे येताना एवढी पिसं बघितली कोंबड्यांची, तर तुम्ही म्हणालात की फक्त आम्ही पीस वाहतो. तर एवढी कोंबड्यांची पिसं कशी? मग आणि खाली कोंबडे कापतात? कोंबडे कापताचे 40-50 हजार कोंबडे कापल्यात. 40-50 हजार कोंबडे कापतात. म्हणजे कापणारे जवळजवळ ते 40-50 जण कापणारे असतात. हो, पण मग ते रक्त आणि कचरा आणि हे सगळं वगैरे याचं शुद्धीकरणासाठी तिसऱ्या दिवशी आम्ही भट जेवण भट्ट्याक आणून ते भट जेवण बनवतो. ते अभिषेक करतो वर, म्हणजे शुद्धीकरण लिंगावर. हा, म्हणजे हे सगळं जे काही कोंबडं आणि ह्याचं झालं त्याचं शुद्धीकरण तुम्ही अशा प्रकारे. म्हणजे हा उदाहरणार्थ घोडा म्हणजे शंकराचा ह्याच आहे. ते काय बाकी चालत नाही. बरोबर. तिच्या पायाच्या खाली चाळा सगळा, खाली नवस वगैरे दिलेलं होतं. अच्छा, पण मग शंकराला कोंबडा चालत नाही ना? त्याच्या चाळ्याला चालतो हा घोडा. हा, पण मग इथे कोंबडा कापतात खाली कापतात पायरीच्या बाजूला. पायरीच्या बाजूला. हा, म्हणजे जत्रे दिवशी. अच्छा. पण असं एरवी पण कापतात का ते? म्हणजे बळी देतात का? ते आम्ही आमच्या घरी कापतो. अच्छा, जत्रे दिवशी ते कापतात. ओके. आम्हाला पण गाऱ्हाणं हे करायचं. आम्ही लोक काढतो.
हे पण ठेव. नाव काय तुमचं? रिचा अग्निहोत्री. गौरी नाला आवडेल. देवा वडोबा श्रद्धेवान चरणाकडे फिरतीसाठी घोडंबा चरणाकडे इले घोडंबा पाशे वरुंबा मुलावाळा उद्योगाकडे हेच दोन कुटुंबाचा करण्याचं कुंभरा कर महाराज. हा घ्या तुमचा प्रसाद. थँक्यू. आणि ना खालून मी तो कान घेऊन आले. चालेल. माझ्या आईचं कान दुखतोय तर ते बरं व्हायला. ठेवा. सांगा आईचं नाव सांगा. अरुणा. समोर हात जोडा. देवा वडोबा अरुणा आईचं कान दुखता वडोबा नाव कीर्ती ऐकांत दर्शन घेऊन समोर चरणाकडे मातीची प्रतिमा त्याच्या मनासारख्या प्रचिती मिळाल्यानंतर प्रचितीचं नवस पावल्यानंतर वडोबा कधी जेल्यानंतर येताना शिक्कीवर आठवण करते महाराज. थांबा दादा एकच मिनिट. ओके गौरी, सो दिस इज फॉर यू. हे माझ्याकडून एक भेट आहे तुझ्यासाठी जे आपण याला देवाला अर्पण करू. सो आज मी तुझ्या आरोग्यासाठी, तुझ्या सुखसाठी, समृद्धीसाठी हे देवाला अर्पण करणार आहे. सो दिस इज अ स्मॉल गिफ्ट फ्रॉम मी टू यू. थँक्यू. सॉरी ते सांगता. हात जोडा. देवा वडोबा सर्व पोरगी मैत्रिणी आपल्या अर्पण केलेली प्रतिमा तुका मान्य करून काय क्लेश दोष बाजून आरोग्य उद्देशा कुटुंब